नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण क्लास 7 च्या मुलांसाठी लेसन नंबर 14 या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आज लेक्चर नंबर फर्स्ट आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। या आधीचे म्हणजे क्लास 7 चे बाकीचे लेसन जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर मधला पहिला जो प्रश्न आहे म्हणजे आज आपल्या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 50 या ठिकाणी बघणार आहोत आणि त्या प्रॉब्लेम सेट 50 मधला पहिला प्रश्न आहे आपला एक्सपांड। ठीक आहे, आता एक्सपांड म्हणजे काय तर आपले जे फॉर्म्युले आहेत, आता एक्सपान्शन फॉर्म्युले जे आहेत त्याची जी लिंक आहे तीही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। जे डिटेल मध्ये आपण एक्सपान्शन फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले आहेत। ठीक आहे, आता बघा आपल्याला इथं a प्लस बी हा फॉर्म्युला लागणार आहे आणि फॉर्म्युला काय आहे तो आपण या ठिकाणी वरती लिहून घेऊया। म्हणजे बघा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल म्हणजे काय तर a प्लस बी आणि a प्लस बी असे दोन ब्रॅकेट ज्या वेळेला असतात त्यावेळेला ब्रॅकेट सॉल्व्ह करून येणारं जे आन्सर असतं ते काय असतं आपलं तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हे आन्सर असतं। बरोबर आहे, त्याच पद्धतीनं ज्या वेळेला मायनसचा फॉर्म्युला आपण यूज करतो म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a मायनस बी असे दोन ब्रॅकेट्स येतात त्याने ते जे सॉल्व्ह केलं त्यानंतर आपल्याला जे सूत्र मिळतं ते आहे आपलं a स्क्वेअर मायनस 2ab आणि b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर। ठीक आहे, आता फक्त फरक बघितला तर बघा इथं प्लस साइन आहे तिथं मायनस साइन आहे, फक्त प्लस 2ab आहे इथं मायनस 2ab आहे आणि याला आपण आयडेंटिटी असंही म्हणतो। आणि ह्या आयडेंटिटी इतक्या महत्वाच्या आहेत की जोपर्यंत तुमचं गणित आहे तुमच्या बरोबर तर त्या आयडेंटिटी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लागतातच। म्हणजे क्लास 9 असू दे, 10 असू दे, 11th असू दे, 12th असू दे, कोणताही क्लास असू दे त्यासाठी एक्सपान्शन फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला येणं गरजेचं आहे। त्यामुळं आजचा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। ठीक आहे, आता पहिलं जर गणित बघितलं तर पहिली जी क्वेश्चन म्हणजे 5a आहे त्याला आपण a कन्सिडर करणार आहे आणि 6b आहे त्याला b कन्सिडर करणार आहे। बरोबर आहे, आता बघा सूत्रानुसार गेलो तर पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर असं दिलेलं आहे। बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी बघा फर्स्ट काय येणार आहे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे इथं आले 5a चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 5a इंटू 6b म्हणजे 2 इंटू फर्स्ट टर्म 2 इंटू सेकंड टर्म। बरोबर आहे, म्हणजे 2 एकदाच घ्यायचं इथं प्लस 6b चा स्क्वेअर येणार आहे। बरोबर आहे, म्हणजे ही म्हणजे a आणि हे म्हणजे b झालेले। आता हे फक्त सॉल्व्ह करून घ्यायचंय। सॉल्व्ह करताना बघा काय करायचं तर 5a ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे 5 चा स्क्वेअर हा काय असणार आहे आपला तर 25 असणार आहे आणि a चा स्क्वेअर हा a स्क्वेअर असणार आहे। बरोबर आहे, प्लस आता इथे जिथे नंबर आहे त्या नंबरची मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे 5 2 जा 10 झाले आणि 10 6 जा किती होतं तर 60 झाले आणि इथं बघा a आणि b राहिली। ज्या वेळेला व्हेरिएबल्स असतात ते ऍज इट इज आपण तसेच लिहितो म्हणजे 60ab आले इथं। बरोबर आहे, प्लस 6 चा स्क्वेअर 6 6 जा 36 आणि b चा स्क्वेअर हा काय असतो तर b स्क्वेअर असतो। ठीक आहे, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन म्हणजे फर्स्ट मधला फर्स्ट। आता फर्स्ट मधला सेकंड क्वेश्चन बघतोय। आता या ठिकाणी बघा ही म्हणजे a ची टर्म ही म्हणजे b ची टर्म। बरोबर आहे, म्हणजे तिथं काय असणार आहे a च्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिली टर्म इंटू सेकंड टर्म। बरोबर आहे, म्हणजे इथं काय नसतं त्यावेळेला काय असतं मल्टिप्लिकेशनचं साइन असतं प्लस इथं बघा b अपॉन 3 आहे म्हणून इथं आले b अपॉन 3 म्हणजे सेकंड टर्म आणि त्याचा स्क्वेअर। बरोबर आहे, आता हे सगळं सॉल्व्ह करून या ठिकाणी लिहायचं तेच म्हणजे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे। आता बघा a चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर झाला आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे किती आला आपला 4 आला प्लस या ठिकाणी बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये नंबर्स आहेत आणि ते काय होतात गेट कॅन्सल होऊ शकतात जसं की आडवा भागाकार आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, या ठिकाणी बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची टर्म होती म्हणजे छेद आणि अंशाची टर्म होती त्यामुळे ती काय झाली कॅन्सल झाली। राहिले काय बघा तर a आणि b म्हणून ab झाले आणि डिवाइड मध्ये इथं 1 आले ना 1 जा म्हणून 3 1 जा 3 आले प्लस
इथं बघा b चा स्क्वेअर b स्क्वेअर आला आणि 3 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 9 असणार आहे. ठीक आहे. थर्ड वन एक्झाम्पल. आता या ठिकाणी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही आयडेंटिटी आपल्याला यूज करायची आहे. म्हणजेच पहिली टर्म म्हणजे a घेणार आहे आपण. म्हणजेच बघा 2p स्क्वेअर मायनस 2 इंटू इथं फक्त मायनस असेल, इथं प्लस होतं, इथं मायनस आलं. 2p इंटू 3p प्लस काय असणार आहे या ठिकाणी आपले 3q स्क्वेअर. इथं q आहेत आपले, बरोबर आहे. आता इथं बघा 2 चा स्क्वेअर हा किती आला 4, p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस 2 2 जा 4, 4 3 जा 12 आले आणि p इंटू q म्हणजे pq आले प्लस 3 3 जा किती झाले 9 झाले आणि q चा स्क्वेअर हा काय असणार आहे q स्क्वेअर असणार आहे. म्हणजे 4p स्क्वेअर मायनस 12pq प्लस 9q स्क्वेअर हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता इथं फर्स्ट टर्म म्हणजेच काय आली आपली एक्स स्क्वेअर मायनस आहे त्यामुळे इथं मायनस 2 इंटू एक्स म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन असतं आणि 2 अपॉन एक्स पहिली टर्म दुसरी टर्म प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर, बरोबर. म्हणजे इथं जे एक्स स्क्वेअर होते ते एक्स स्क्वेअर तसेच आले. परत एकदा बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटरची टर्म आहे त्यामुळे वजा गेट कॅन्सल झाले आणि हे 2 दोन्हीही न्यूमरेटरला आहेत त्यामुळे ते कॅन्सल नाही होणार आहे. म्हणजे अंशात आहेत त्यामुळे कॅन्सल होणार नाहीये, त्या दोघांचा गुणाकार होणार आहे. म्हणून 2 2 जा काय झाले तर 4 झाले, बरोबर आहे. प्लस इथं आले आपले 4 अपॉन इथं आले एक्स स्क्वेअर. हे झालं आपलं चौथ्याचं आन्सर. फिफ्थ क्वेश्चन बघतोय. फर्स्ट मधला फिफ्थ क्वेश्चन. या ठिकाणी बघा ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर परत एकदा प्लस म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही जी आयडेंटिटी आहे म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे स्क्वेअरचा तो या ठिकाणी आपण वापरणार आहे. म्हणजेच पहिली टर्म म्हणजेच काय असणार आहे आपली a आणि दुसरी म्हणजेच काय असते b असते. म्हणजेच या ठिकाणी काय आले बघा ax ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिली टर्म काय आहे x दुसरी काय आहे by प्लस दुसरी टर्मचा स्क्वेअर म्हणजे by चा स्क्वेअर आला या ठिकाणी, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा मगाशी कसे होते नंबर होते यामध्ये व्हेरिएबल्स असल्यामुळं प्रत्येकी सेपरेट आपण या ठिकाणी स्क्वेअर्स करायला लागतात आपले. म्हणजेच या ठिकाणी बघा हा a चा स्क्वेअर a स्क्वेअर x चा स्क्वेअर x स्क्वेअर म्हणजे सेपरेटली स्क्वेअर झाले, बरोबर आहे. प्लस इथं काही नंबर आहेत का नाही म्हणून हा 2 तसाच राहिला. आता या ठिकाणी बघा a b सलग येणाऱ्या टर्म्स शक्यतो लिहिता आणि इथं आले एक्स वाय म्हणजे ह्या सगळ्यांच्यात काय आहे तर मल्टिप्लिकेशन साइन आहे, बरोबर आहे. प्लस इथं बी आणि वाय आहे दोन्ही व्हेरिएबल्स आहेत त्यामुळे इथं आला बी चा स्क्वेअर आणि इथं आला वाय चा स्क्वेअर. ठीक आहे. सिक्स्थ वन मध्ये 7m हा a आहे आणि 4 हा काय आहे आपला b आहे, बरोबर आहे. परत एकदा मायनसचा फॉर्म्युला आलेला आहे त्यामुळे बघा कसं लिहिणार आहे तुम्ही हा 7 म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस काय असणार आहे 2 इंटू पहिली टर्म इंटू दुसरी टर्म प्लस काय असतं तर दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर असतो. आता 7 चा स्क्वेअर हा काय असतो तर 49 असतो म्हणून इथं आले 49 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर नंबर आहे त्यामुळे नंबरचा स्क्वेअर व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलचा स्क्वेअर. ठीक आहे. मायनस आता इथं बघा नंबर्स आहेत त्यामुळे इथं किती येतात बघा तर 4 2 जा 8 आणि 8 7 चा किती होतात तर 56 होतात किंवा 7 2 जा 14 आणि 14 4 जा किती होतात तर 56 झाले, बरोबर आहे. आणि या ठिकाणी यमच आहे म्हणून इथं आले यम प्लस 4 चा स्क्वेअर हा किती असतो 16 असतो म्हणजे हे झालं ह्याचं आन्सर. ठीक आहे. आता बघा 7th वन. परत एकदा ही टर्म म्हणजेच काय असणार आहे a आणि ही म्हणजेच b टर्म असणार आहे. प्लसचा फॉर्म्युला आहे त्यामुळे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करणार आहे. म्हणजेच काय झाले बघा x चा स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/2 प्लस 1/2 चा स्क्वेअर. आता मी मगाशी सांगितलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर नंबर असेल आता इथं न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर ऑलवेज 1 असतो हेही लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे इथल्या 2 ला इथला 2 गेला. आता राहिलेल्या टर्म्सला x चा स्क्वेअर प्लस इथं काय राहिले आपले फक्त x राहिले आणि इथं बघा 1/4 राहिले कारण 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर हा काय असतो 4 असतो, बरोबर. आता इथं बघा a मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे आपलं a स्क्वेअर मायनस 2 इंटू a इंटू 1/a प्लस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस साइन आलं 2 आलं पहिली टर्म दुसरी टर्म गुणाकार आलं, बरोबर आहे. प्लस
दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आलं बघा, ए स्क्वेअर मायनस इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल, राहिले 2 प्लस 1 अपॉन ए चा स्क्वेअर हा काय असतो, ए स्क्वेअर असतो. ज्या वेळेला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करत असती त्यावेळेला तुम्हीही तुमचे नोटबुक आणि पेन यूज करा, जेणेकरून मी सोडवल्यानंतर तुम्ही एकदा न बघता सोडवून बघा तुम्हाला ते जमते का, आणि जर जमलं तर पुढच्या गणिताकडे जावा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. ठीक आहे, चला जाऊया आता सेकंड क्वेश्चनवर. आता या ठिकाणी बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे तो रीड करून घेऊया आपण. Which of the options given below is the square of the binomial 8 minus 1 upon x? आन्सर काय असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, बायनॉमियल्स म्हणजे काय, 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर त्याचं आन्सर काय असेल ते ऑप्शन मध्ये आपल्याला करेक्ट करायचं आहे. आता ते तुम्हाला काय करावं लागेल, रफ वर्क मध्ये सोडवून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही टिक करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर तोही ऑप्शन आहे अवेलेबल. कारण का सांगते बघा, इथे बघा 8 मायनस 1 अपॉन एक्स आहे, म्हणजे इथं पहिला ए आहे, म्हणजे ए चा स्क्वेअर म्हणजे किती असतो, 64 असतो. आता प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी काय आहे, 64 आहे, बरोबर आहे. नेक्स्ट आता 2 into 8 into 1 upon x म्हणजे काय झाले बघा, 8 2 जा 16 झाले, 16 upon x ज्या ठिकाणी आहे आणि मायनस कुठं आहे ते चेक करा. म्हणजेच बघा इथं 16 upon x आहे आणि लास्ट टर्मचा पण स्क्वेअर आहे, म्हणजे थर्ड ऑप्शन इथं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे, बरोबर आहे. हे ओरली करू शकता, पण ज्या मुलांना ओरली जमत नाही त्यांच्यासाठी हे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 8 मायनस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तो फॉर्म्युला परत एकदा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. म्हणजेच बघा काय असणार आहे, 8 स्क्वेअर मायनस 2 into 8 into 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच 8 8 जे किती आले, 64 मायनस 8 2 जा 16, 16 1 जा 16 आणि हे अपॉन मधले एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि हा म्हणजेच आपला थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3 बघा. आता काय सांगितलेलं आहे, ऑफ विच ऑफ द बायनॉमियल गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14mn pq प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर. आता याचा बायनॉमियल हे कोणता असेल हे आपल्याला शोधायचं आहे. मगाच्या क्वेश्चनच्या अपोजिट क्वेश्चन हा आहे, म्हणजे सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ब्रॅकेट कोणता आहे हे ओळखायचं आहे. खूप सिंपल आहे. आता या ठिकाणी बघा पहिला जो ब्रॅकेट म्हणजे पहिली टर्म जी आहे ती काय आहे बघा, m n ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे आणि लास्ट टर्म काय आहे आपली तर 7pq ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे आणि मधली येणारी टर्म बघा इथं 7 आली होती, इथं 7 2 जा 14 आली, इथला 2 असतो, बरोबर आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा, यातला कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे तर mn, बरोबर आहे, प्लस आहे त्यामुळे mn आलं प्लस 7pq आलं, 7 2 जा 14 येतात त्यामुळे लास्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे. पण ज्यांना हे डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही त्यांनी काय करायचं, ते सोडवायचं आहे आणि मगच करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, आता बघा दिलेलं गणित काय आहे, m स्क्वेअर n स्क्वेअर आहे प्लस 14mn pq आहे प्लस 49p स्क्वेअर q स्क्वेअर आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर आपण बघूया ते फॉर्म मध्ये आणूया, म्हणजे हे जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मध्ये आणूया. पहिली टर्म काय आहे ए स्क्वेअर, म्हणजे इथं काय झाले बघा m n ब्रॅकेट स्क्वेअर झाला प्लस आता इथं 2 into असतं, म्हणजे इथं काय आले बघा 14 म्हणजेच काय असतं आपले 2 into 7mn pq आले, बरोबर आहे. प्लस आता 49 हा कशाचा स्क्वेअर असतो 7 चा आणि इथं p स्क्वेअर q स्क्वेअर आहे त्यामुळे pq ब्रॅकेट स्क्वेअर आलं. ठीक आहे, आता लिहिताना आपण काय करतो बघा, पहिली टर्म आणि दुसरी टर्म हे एकत्र करतो, म्हणजेच काय करतो तर इथं आले mn प्लस 7pq ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच करेक्ट ऑप्शन इज द काय असणार आहे, फोर्थ ऑप्शन हा काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. चौथा क्वेश्चन बघतोय आणि चौथ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे तो बघूया आपण. यूज अँड एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज, म्हणजे आपल्याला काय करायचं तर एक्सपान्शन फॉर्म्युला घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं तर व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे, आता व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या म्हणजे काय करायचं, जर समजा तुम्हाला असं सांगितलं तर 12 चा स्क्वेअर, तर तुम्ही जनरली काय करता तर 12 into 12 करता, म्हणजे
12 ची 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याच्यानंतर जे आन्सर येईल तेच म्हणजे आपलं काय असतं, स्क्वेअर असतं. बरोबर आहे. पण आता इन केस जर तुम्हाला मोठे नंबर दिले तर ही मल्टिप्लिकेशन आहे ती काय होईल, लेंदी प्रोसेस होईल आणि ते न करता सिंपल मेथडनी एक्सपान्शन फॉर्म्युले जे स्क्वेअरचे आहेत ते यूज करून जर काढलं तर आपल्याला काय होईल, पटकन स्क्वेअर फाइंड आउट होईल. ठीक आहे. त्यामुळे बघा पहिला जो नंबर आहे तो ऑब्झर्वेशन करा. इथला जो नंबर आहे तो काय आहे बघा, 997. आता आपल्याला असे नंबर शोधायचे जे काय असणार आहे, 10, 100, 1000च्या आसपासचे नंबर असतील किंवा 50, 60 म्हणजे जे झिरोज लागून येतात ते नंबर असले पाहिजेत. पण शक्यतो काय असतं तर 10, 100, 1000 अशा जवळचेच नंबर तिथं असतात. तर त्या नंबर मध्ये बघा जर आपण 3 मायनस केलं तर आपल्याला किती मिळणार आहे. जर बघा इथं बघा 997 आहे म्हणजे आपण काय केले तर 1000 मायनस 3 केले तर आपल्याला काय मिळणार आहे, इथं 997 मिळणार आहे. म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू होती ती चेंज झाली का, नाही झाली. आता इथं बघा ह्याला ए म्हणायचं, ह्याला बी म्हणायचं आणि हा आपला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा. आता कसा यूज करायचा तर या ठिकाणी बघा 1000चा स्क्वेअर मायनस 2 इंटू काय असणार आहे इथं 1000 इंटू 3 प्लस लास्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर असणार. बरोबर आहे. आता 1000चा स्क्वेअर म्हणजे जेवढ्या झिरोज आहेत त्याच्या काय होतात, डबल झिरोज होतात. याच्यासाठी ही मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. म्हणजे इथं बघा हे 1 ऍज इट इज तसेच लिहिले, इथं 3 झिरोज होत्या म्हणजे 1, 2, 3 आणि अजून 3 झिरोज या ठिकाणी आपण लावणार आहे. बरोबर आहे. मायनस 3 2 जा 6 आणि 6 1 जा 6 आले आणि इथं किती झिरोज आहेत आपले, 3 झिरोज म्हणून तसेच आले. बरोबर आहे. आता या ठिकाणी 3 चा स्क्वेअर हा किती असतो तर 9 असतो. त्यामुळे या ठिकाणी किती आले, 9 आले. बरोबर आहे. आता इथं कुठला नंबर तयार झालेला आहे बघा आपला, तर 10 लाख झाले. 10 लाख प्लस 9 म्हणजे 10 लाख 9 झाले. बरोबर आहे. 9 झाले. बरोबर. या दोघांची ऍडिशन केली बायोडोमास रूल नुसार. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे तर मायनस काय करणार आहे इथं तर 6000 करणार आहे. म्हणजे राहिले काय बघा हे 9 0 0 इथं कॅरी ओव्हर म्हणजे 10 घेतले, इथं 9 इथं 9 आणि इथं 0. 10 मधून 6 गेले 4, इथं 9 आले, इथं 9 आले. म्हणजे आन्सर काय असणार आहे आपलं 994009 हे काय असणार आहे आन्सर असणार आहे. हे आहे आपलं रफ वर्क. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा 102 आहे म्हणजे 100च्या जवळचा नंबर आहे. म्हणजे इथं काय असणार आहे बघा इथं आपले तर 100 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर 100 प्लस 2 102 त्यामुळे प्लस केले. आता आपल्याला काय करायला लागेल प्लसचा फॉर्म्युला वापरायला लागेल. म्हणजे इथं काय आले आपले 100चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युले. ठीक आहे. इथं बघा 1 चा स्क्वेअर 1 इथं 2 झिरोज आहेत म्हणजे किती झाले आपले 4 झिरो झाले. 0 डबल करायचे प्लस या ठिकाणी बघा 2 2 जा 4 आणि 4 1 जा काय आले 4 म्हणजे इथं आले 4 आणि हे 2 झिरोज म्हणून इथं 2 झिरो दिले प्लस इथं किती असणार आहे 2 2 जा 4 आलं आणि ह्या सगळ्या नंबरची आपल्याला काय करायची आहे ऍडिशन करायची आहे. युनिट प्लेसला 4 आहे त्यामुळे 4 केले. जर तुम्हाला अशी डायरेक्टली येत नसेल तर तुम्ही काय करता पाठीमागं रफ वर्क मध्ये करू शकता. म्हणजे इथं आले 4 0 4 0 1 म्हणजे काय आले बघा हे आपले रफ वर्क आहे. ठीक आहे. 0 4 1 0 हे आपलं काय असणार आहे करेक्ट असणार आहे. बरोबर आहे. हा होता सेकंड क्वेश्चन. आता तिसरा प्रश्न बघा. या ठिकाणी मगाशी होते ते 3 डिजिट होते, या ठिकाणी 2 डिजिट आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे इथं तर 100 मायनस किती करायला पाहिजे 3. 100 मायनस 3 केले तर किती होतात 97 होतात. आणि याचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण यासारखा जो क्वेश्चन होता फर्स्ट वाला तो आपण सोडवला आहे जो 997 चा होता. इथं फक्त आपले 97 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता बघूया फोर्थ क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन मध्ये बघा 1000च्या जवळचा नंबर आहे म्हणून आपण काय करणार आहे या ठिकाणी तर 1000 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर करणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय येईल बघा इथं फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू पहिली टर्म इंटू दुसरी टर्म प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. आता इथे बघा 1000चा स्क्वेअर म्हणजेच काय झाले डबल झिरोज होतात. म्हणजे इथे 1 2 3 होते आणि अजून 3 झिरोज या ठिकाणी लागले. बरोबर आहे. प्लस 2 1 जा 2 2 5 जा 10 झाले आणि हे 3 झिरोज 1 2 3 प्लस 5 चा स्क्वेअर किती आला आपला 25.
आला. ठीक आहे. आता बघा या सगळ्यांची ऍडिशन करायची आहे. ऍडिशन केली तर हे काय असणार आहेत, लास्टला 25 असणार आहेत. बरोबर आहे. इथला एक 0 असणार आहे, 0, इथं 0, हे 1 आले, 10,000 प्लेसला होते आणि हे 10 लाखला, म्हणजे 10,10,025 हे काय असणार आहे, आन्सर असणार आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट 50 संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.